आज मी तुम्हा सर्वांच्या समक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा देत आहे। माझ्यासोबत माझे सर्व सहकारी, आमच्या महिला तालुकाध्यक्ष असो, उपतालुकाध्यक्ष असो, विभागाध्यक्ष असो आणि 35 शाखेचे शाखा अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी असो, हे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत। कारण एकच होतं की जी पक्षांतर्गत जी आमची जी घुसमट होत आहे याच्या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली होती। याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे 29 मे 2026 रोजी पत्रव्यवहार देखील केला होता की ज्या काही रायगड जिल्ह्यातील नियुक्त्या आणि जी संपर्क अध्यक्षांची जी कार्यपद्धती होती त्याबद्दलची आमची नाराजीचं पत्र आम्ही नाराजी व्यक्त केली होती आणि ती नाराजी आम्ही उघडपणे त्यांना पत्राद्वारे आम्ही त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष सह्यांसकट आम्ही त्यांना दिली होती। सर्व आमचे शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि माझ्या स्वतःच्या आमच्या सर्वांच्या सह्यांच्या समक्षाने आम्ही पत्र दिलं होतं, पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही। या उलट तिथल्याच जे संपर्काध्यक्षांनी येऊन इथे बैठक केली, तुरळक पदाधिकारी त्या बैठकीस उपस्थित होते। कुठलाही पक्षाचा निष्ठावंत आज तुम्ही पाहू शकता की रायगड जिल्ह्यात असो की कोकणात असो, जे आम्ही 20 वर्ष काम केलेले कार्यकर्ते जे पक्षाची निष्ठावंत म्हणून जे काम करत होतो ते आज ह्या पक्षप्रवाहापासून दूर होत आहेत। आज मला खूप वेदना होत आहेत, कारण मी सन्माननीय राजसाहेबांचा शब्द पाळणारा आणि सन्माननीय अमित साहेबांच्या सोबत काम करणारे कार्यकर्ता आणि आज या पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा देतो आहे। हे मला प्रचंड मोठी वेदना आहे आणि ती न भरून येण्यासारखी आहे। नमस्कार, मी मनसे तालुका अध्यक्षा गौरी पाटील। अनेक वर्ष गेली 4 वर्ष मी या पक्षामध्ये काम करते। तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की मागे महिलांनी अनेक महिलांनी रायगडमधून राजीनामे दिले, पण तरीसुद्धा माझी भूमिका मनसेसाठीच होती। माझं प्रेम मनसेसाठीचंच होतं। मला राजसाहेबांसाठी काम करायचं होतं। माझा कोणताही राजीनामा किंवा कोणताही काही नाराजगी तुम्हाला दिसली नसेल त्यावेळेला। पण आता अशी गोष्ट घडलेली आहे की आज आम्हाला कळतं आहे की त्या लोकांनी जे राजीनामे दिलेत ते योग्यच होते, कुठेतरी योग्यच आहे। कारण की त्यांनाही ते जे त्यावेळेला अनुभवायला मिळाले ते आज आम्ही अनुभवतोय। त्यामुळे आम्ही आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण की आम्ही अनेक वर्ष जी काय काम करतोय, एकनिष्ठेने कामं करतोय। घरातली आमची आज महिला आहोत, आम्हाला मुलांना सांभाळणं, घर सांभाळणं आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांना तोंड देऊन सुद्धा आम्ही महिला आज समाजकार्यासाठी बाहेर पडतोय। पण तरीसुद्धा आम्हाला जर पक्षामधून न्याय मिळत नसेल तर कुठेतरी आमची नाराजगी आहे आणि आम्ही पक्षासाठी काम करणं त्यासाठीच आम्ही थांबवलेलं आहे। नमस्कार, माझं नाव पंकज पाटील। मी वयाच्या अगदी 18 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करतोय। आज गेली 5 वर्ष मी पेन तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करतोय। तेव्हा काम करताना असंख्य आंदोलने आणि मोठे मोठे कार्यक्रम, कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना आम्ही नोकरीवरून सुट्ट्या टाकून पक्षासाठी झटतोय। अगदी खांद्यावर झेंडा घेऊन गावोगावी फिरतोय, शाखा स्थापन करतोय। परंतु या आत्ताच्या सध्याच्या घडीचं राजकारण बघता पक्षामध्ये अंतर्गत कुरघोडी चालू आहे। जे 4-4, 5-5 पक्ष फिरून आलेले आहेत त्यांना पदावर नेमलेलं जात आहे। त्यामुळं आमच्यासारख्या जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांची गळचेपी होत आहे आणि आम्ही कोणाकडे दाद मागायची। तर त्या संदर्भात आम्ही संदीपदादा ठाकूर यांच्या नेतृत्वात काम करतो एवढ्या वर्ष। त्यांना पण आम्ही दाद मागितली, पुढे राजसाहेबांकडे, बाळा नांदगावकर साहेबांकडे पण दाद मागितली, पण याच्यावर कोणताच अजून निर्णय झाला नाही। त्यामुळे नाराज होऊन आज आम्ही राजसाहेबांवर कालही निष्ठा होती, आजही आहे आणि उद्याही राहणार, तरी पण अत्यंत दुःखद अंतकरणाने आज आम्ही पक्षाचा निरोप घेत आहोत।